माझी स्क्रीन विजिबल आहे. ओके, सो लेक्चर 6 आज आपण बघणार आहोत स्क्रोल फंक्शन्स, म्हणजेच व्हर्टिकल स्क्रोलिंग, हॉरिझॉन्टल स्क्रोलिंग अँड बोथ विथ ग्रिड लेआउट. ग्रिड लेआउट काय असतं, ते कसं यूज करायचे ते सुद्धा आज आपण बघणार आहोत. सो हे दोन कन्सेप्ट आहेत, हे आज आपण बघणार आहोत. कम्प्लीट स्क्रोलिंग कसं करायचं आणि ग्रिड लेआउट काय आहे आणि ते कसं यूज करायचं. ठीक आहे. सो फर्स्ट मला सांगा, तुम्हाला माहिती आहे स्क्रोलिंग काय आहे? स्क्रोलिंग, येस, थोडं तुम्ही एक्सप्लेन करू शकता स्क्रोलिंग? तुम्ही जसं मगाशी एक्सप्लेन केलं तसं नका करू, दुसरं कोणीतरी एक्सप्लेन करा स्क्रोलिंग काय आहे. येस, एनीवन? ओके, सो आपण बघतो आपल्याकडे एक स्क्रीन आहे. ठीक आहे, म्हणजे आपण एवढ्या एरियामध्ये आपला जो काही कंटेंट आहे तो आपण डिझाईन करू शकतो, राईट? मग सपोज माझा कंटेंट बाकी आहे, कंटेंट मला अजून बनवायचं आहे, पण माझी स्पेस संपले, तर काय करणार? मग जसं आपण बाकीच्या ऍप्लिकेशन मध्ये बघतो की आपण डायरेक्टली आपली स्क्रीन आहे ती स्क्रोल करून बघू शकतो, तर तसं आपण आपल्या डिझाईन मध्ये सुद्धा करू शकतो. म्हणजे कंप्लीट स्क्रीन आपल्याला नवीन बनवावी लागत नाही. आपण सिम्पली काय करतो, जो काही आपला आर्टबोर्ड आहे, आपली जी काही ज्याच्यावरती आपण डिझाईन करणार आहोत, ती जी स्क्रीन आहे ती आपण फक्त एक्सटेंड करून घेणार आणि त्याच्यावरती डिझाईन बनवणार. ठीक आहे, सो ते परफॉर्म कसं करायचं आहे ते आता आपण बघूया. सो एकदम सिंपल वे आहे, ठीक आहे, काहीच कॉम्प्लिकेटेड नाही आहे. सपोज तुमचा आता कंटेंट कट होतोय खालून, बरोबर, आणि तुम्हाला अजून कंटेंट खाली ऍड करायचं आहे, तर तुम्ही काय करू शकता, सिंपल जे काही आपला आर्टबोर्ड आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केलं की तुम्हाला कॉर्नर्सला आणि मिडलला बबल्स येतात, राईट? सो त्यातला खालचा पोर्शन आपण एक्सटेंड करून घेणार. सो हे आहे माझं पेज. आता हे कम्प्लीट पेज आहे, हे स्क्रोलिंग मध्ये जाईल. ठीक आहे, आता एक्सडी काय करतं, डायरेक्टली स्क्रोलिंग अप्लाय करतं ह्याच्यावरती. जसं माझं पेज सिलेक्टेड आहे आणि इथे बघू शकता अंडर स्क्रोलिंग त्याने ऑटोमॅटिकली व्हर्टिकल सिलेक्ट केलं. ठीक आहे, इथून मी नन, म्हणजे मला स्क्रोलिंग नकोय, स्क्रोलिंग मी काढून टाकू शकतो किंवा डायरेक्टली व्हर्टिकल स्क्रोलिंग अप्लाय करू शकतो याच्यावरती. ओके, सो हे झालं तुमचं व्हर्टिकल स्क्रोल, सिंपल वे, इन सिंपल वे. मग जसं तुम्ही तुमची आर्टबोर्ड एक्सटेंड करता तसं तुम्हाला आता इथे दिसेल एक ब्ल्यू लाईन येते इथे आणि एक हँडल आहे. ठीक आहे, सो इथून वरचा जो काही पोर्शन आहे ही तुमची आहे ओरिजिनल स्क्रीन साईज. ठीक आहे, ही हा जो काही पोर्शन आहे एवढा ब्ल्यू लाईनच्या वरती, हा इनिशियली तुमच्या ऍप्लिकेशन वरती जे काही ऍप्लिकेशन तुमचं ओपन होईल त्यानंतर स्क्रीन वरती एवढा पोर्शन दिसेल, आणि जसं तुम्ही स्क्रोल कराल तसा हा जो काही खालचा कंटेंट आहे तो वरती स्क्रीन वरती मूव्ह होईल. ठीक आहे, सो इनिशियल व्ह्यू पोर्ट, ह्याला बोलतात व्ह्यू पोर्ट. सो तुमचा व्ह्यूइंग स्क्रीन जेवढी आहे त्याची साईज सुद्धा तुम्ही इथून ऍडजस्ट करू शकता. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की हे जे काही हँडल आहे ते मूव्ह करू नका, हे ऍज इट इज राहू दे. जो काही तुमचा कंटेंट आहे तो खाली खाली ऍड करत राहा. ठीक आहे, सो हे आपण एकदा प्रोटोटाइप सुद्धा बघूया ह्याचा कसा दिसतो. ठीक आहे, प्रोटोटाइप आधी मी काय करतो, थोडासा कंटेंट अजून ऍड करून घेतो. ओके, आणि ह्याला कलर करतो.
त्यानंतर मी प्रोटोटाइप चालू करतो. स्क्रीन विजिबल आहे माझी? ओके. सो जो काही मी आर्टबोर्ड वरती डिझाइन केलं होतं ते मला आता दिसतंय आणि बाय सिंपल क्लिक मी हे मूव्ह करू शकतो. ठीक आहे. सो जेवढं तुमचं ब्लू लाईन होती तेवढा पोर्शन तुमचा इनिशियली स्क्रीनवरती दिसेल. बाकीचा सगळा पोर्शन आहे हा स्क्रोलिंग मध्ये जाईल. So by this way you can add vertical scrolling on your artboard, complete artboard. ठीक आहे. सो आर्टबोर्ड वरती आपण व्हर्टिकल स्क्रोलिंग केलं. जसं आपण व्हर्टिकल स्क्रोलिंग करतोय तसं आपण हॉरिझॉन्टल स्क्रोलिंग सुद्धा करू शकतो. म्हणजेच जसं पोर्शन आपण अप डायरेक्शन वरती मूव्ह करत होतो तसं आपण लेफ्ट और राईट सुद्धा स्वाईप करू शकतो. तर त्यासाठी जर मी आर्टबोर्ड एक्सटेंड केला तर हे इथे तसं काम करत नाही. ठीक आहे. जर तुम्ही आर्टबोर्ड ची विड्थ इन्क्रीज केली तर तुमच्या स्क्रीनची साईज चेंज होते. तिथे स्क्रोलिंग अप्लाय नाही होत. सो स्क्रोलिंग अप्लाय करण्यासाठी तुम्हाला थोडी वेगळी टेक्निक यूज करावी लागते. त्यासाठी सेपरेट फीचर्स दिलेले आहेत एक्सबीने. तुम्हाला स्क्रोलिंग अप्लाय करायचं तर तुम्ही कसं करू शकता. सपोज हे दोन इमेजेस आहेत आणि हे मला कंटिन्यू करायचे आहेत हॉरिझॉन्टल स्क्रोलिंग मध्ये. तर मी काय करणार, सिंपल त्याचे डुप्लिकेट्स बनवणार. देन अगेन डुप्लिकेट. आणि मी सगळ्यांना सिलेक्ट करणार आणि त्यांचा करणार ग्रुप कंट्रोल जी. ठीक आहे. जसं मी कंट्रोल जी करतोय तसं आता बाहेर जो काही पोर्शन होता तो ऑटोमॅटिकली ह्या आर्टबोर्ड वरती शिफ्ट झाला आणि त्या सगळ्यांचं एक ग्रुपिंग झालं. ठीक आहे. आता ह्या कंपोनंट वरती मला स्क्रोलिंग अप्लाय करायचं आहे. मग स्क्रोलिंग अप्लाय करायला आपल्याकडे इथे 3 ऑप्शन दिलेले आहेत. हे आहेत 3 स्क्रोलिंग. फर्स्ट आहे तुमचं हॉरिझॉन्टल स्क्रोलिंग, सेकंड आहे तुमचं व्हर्टिकल स्क्रोलिंग आणि थर्ड आहे बोथ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. ठीक आहे. सो आता आपल्याला अप्लाय करायचं आहे हॉरिझॉन्टल स्क्रोल. सो माझं ऑब्जेक्ट सिलेक्टेड आहे. त्यानंतर मी काय करणार, फक्त हॉरिझॉन्टल स्क्रोल वरती क्लिक करणार. जसं मी क्लिक करतोय तसं जेवढी काही माझी ब्लू फ्रेम होती आउटसाइड माय आर्टबोर्ड ती कम्प्लिटली इलिमिनेट होऊन एक छोटीशी फ्रेम तयार झाली. ठीक आहे. आता ही जी काही फ्रेम आहे ही एवढीच फ्रेम तुमची ऍक्सेसेबल आहे तुम्हाला. म्हणजे स्क्रीनवरती तुम्ही इथे कुठेही क्लिक केलं आणि लेफ्ट साइडला शिफ्ट करायचं ट्राय केलं तर तुमचा जो काही कंटेंट आहे तो कम्प्लिटली मूव्ह होईल. ठीक आहे. पण जर तुम्ही तेच इथे अप्लाय केलं तर ते नाही होणार. का? कारण आपण हॉरिझॉन्टल स्क्रोलिंग फक्त ह्याच्यावरतीच अप्लाय केलंय. ठीक आहे. ह्याचं सुद्धा एक प्रोटोटाइप आपण आता चेक करूया. सो जसं मी हॉरिझॉन्टल स्क्रोलिंग अप्लाय केलं होतं तसं मी आता ते ऍक्सेस सुद्धा करू शकतो. जेवढ्या वरती मी अप्लाय केलं होतं तेवढ्याच पोर्शन वरती मी ते यूज करू शकतो. ठीक आहे. मी जर ते इथे ट्राय केलं तर ते नाही होणार. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि सपोज तुम्ही आता इथे हॉरिझॉन्टल स्क्रोल अप्लाय केलंय आणि प्रिव्हियसली तुम्ही व्हर्टिकल स्क्रोल अप्लाय केलं होतं तर तेही तसंच राहतं. ठीक आहे. तुम्ही ऍट अ टाइम कितीही स्क्रोलिंग कोणत्याही ऑब्जेक्ट वरती यूज करू शकता. त्याची काहीच लिमिट्स नाही आहेत. ठीक आहे. हे झालं हॉरिझॉन्टल स्क्रोल.
सो जसं आपण इथे हॉरिझॉन्टल स्क्रोल यूज करतो बाय युजिंग दिस ऑप्शन, त्याच्या साईडलाच एक व्हर्टिकल स्क्रोलिंगचा ऑप्शन आहे. तर हा का दिलाय? बघा, डायरेक्टली आपण आर्टबोर्ड एक्सटेंड केलं तर आपल्याला व्हर्टिकल स्क्रोलिंग अप्लाय होतं, बरोबर? मग डेडिकेटेडली व्हर्टिकल स्क्रोलिंग द्यायची काय गरज होती? तर ते आता आपण बघूया. छोटंसं मी पुन्हा एकदा प्रोटोटाइप रन करतो आणि तुम्हाला दाखवतो. ठीक आहे? ही माझी स्क्रीन आहे आणि जसं मी व्हर्टिकल स्क्रोल करतोय, माझ्या स्क्रीनवरती जे काही एलिमेंट्स मी ड्रॉ केलेत, ते कंप्लीट शिफ्ट होत आहेत. म्हणजे हा रेक्टँगल, हे 2 रेक्टँगल, हा रेक्टँगल, जेवढे काही रेक्टँगल्स मी ड्रॉ केलेत, ते कंप्लीट अपवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होत आहेत, बरोबर? पण मला आता काय हवंय, सगळाच्या सगळा आर्टबोर्ड मूव्ह व्हायला नकोय. जो काही टॉप सेक्शन आहे, तो तसाच राहायला पाहिजे स्क्रीनवरती. म्हणजे जसं आपण WhatsApp यूज करतो, चॅट्स आपण स्क्रोल करतो, पण वरती जे काही ऑप्शन्स असतात, म्हणजे कॉल्स झालं, चॅट्स झालं और स्टेटस झालं, ते तिथेच असतं. ते तर मूव्ह होत नाही. बट खालचं जे काही चॅट सेक्शन आहे, तो कंप्लीटली स्क्रोल होत राहतो, बरोबर? तर त्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी तो डेडिकेटेड व्हर्टिकल स्क्रोलिंगचा सेक्शन आपल्याला दिलेला आहे. तर तो कसा यूज करायचा, तो आता आपण बघूया. ते बघण्याआधी मला सांगा, तुम्हाला व्हर्टिकल स्क्रोलिंग समजलं? जसं आपण आर्टबोर्ड एक्सटेंड करून यूज करतो. येस. सायमल्टेनियसली आपण हॉरिझॉन्टल स्क्रोलिंग बघितलं, ते सुद्धा समजलं का? ओके. येस. येस, येस, येस. ग्रुपने. म्हणजे सपोज इकडे खाली करायचं असेल तर ना? येस. तरी सुद्धा तुम्ही करू शकता. सेम वे. नाही, नाही, नाही. जेवढा कंटेंट तुम्हाला एका हॉरिझॉन्टल स्क्रोलमध्ये हवा आहे, तोच फक्त एका ग्रुपमध्ये येईल. म्हणजे ह्यांचा मी एक सेपरेट ग्रुप केला होता. ठीक आहे. तसा ह्यांचा मी एक सेपरेट ग्रुप करेन. हं. ओके. मग हे वेगळं स्क्रोल आणि हे वेगळं स्क्रोल आहे, की दोन्ही सेमच आहेत? ओके. मग ते एका ग्रुपमध्ये जातील. ओके. हे जर वेगळं स्क्रोल असेल आणि हे वेगळं स्क्रोल असेल, तर ते डिफरंट, डिफरंट ग्रुपमध्ये जातील. मीन्स सपोज हे 2 रेक्टँगल्स आहेत माझे आणि थोडा कंटेंट मी एक्सटेंड करून घेतो. ठीक आहे. मी सगळे सिलेक्ट केले आणि ह्यांच्यासोबत हा जो काही रेक्टँगल आहे, हा सुद्धा मूव्ह व्हायला पाहिजे. हॉरिझॉन्टल स्क्रोलिंग म्हणून मी त्याला सुद्धा सिलेक्ट केलं आणि कंट्रोल जी. कंट्रोल जीने ग्रुप करून घेतला. त्यानंतर याच्यावरती हॉरिझॉन्टल स्क्रोलिंग अप्लाय केलं. सो ह्याचाही प्रोटोटाइप बघूया आपण. ठीक आहे. फक्त हे रेक्टँगल्स होते, ह्याच्यावरती मी सेपरेट हॉरिझॉन्टल स्क्रोल अप्लाय केलंय. पूर्ण पेजवरती व्हर्टिकल स्क्रोल अप्लाय केलाय आणि ह्या सेक्शनवरती मी डिफरंट हॉरिझॉन्टल स्क्रोल अप्लाय केलाय. ठीक आहे. जसं मी
ह्याच्यावरती स्क्रोलिंग करतोय, माझा जो वरती रेक्टँगल होता तो सुद्धा शिफ्ट झाला. का? कारण मी त्याला आधी ग्रुप करून घेतलं होतं आणि त्याच्यावरती सुद्धा माझं जे काही स्क्रोलिंग होतं ते मी अप्लाय केलं होतं. ठीक आहे, समजतंय? अजून काही क्वेश्चन आहे? ओके. ओके, हे झालं. त्यानंतर आपण बघणार होतो, की जे काही स्टिक म्हणजे फिक्स्ड पोर्शन असतो, तो कसा अप्लाय करायचा. त्यासाठी आपण हे जे व्हर्टिकल स्क्रोलिंग आहे, ते यूज करतो. ठीक आहे. मग हे माझं पेज आहे. ठीक आहे. मला हे व्हर्टिकल स्क्रोल तर करायचं आहे, बट मला काही पोर्शन म्हणजे हा टॉप सेक्शन आहे, हा आहे तिथेच त्याच पोझिशनला फिक्स ठेवायचा आहे. तो स्क्रोलिंगमध्ये नाही टाकायचा आहे. तर मी काय करणार, ह्याला मी क्लिक केलं, सिलेक्ट केलं. त्यानंतर इथे एक एक्स्ट्रा ऑप्शन पॉपअप होतं, फिक्स पोझिशन व्हेन स्क्रोलिंग. जसं मी याला टिक करेन आणि जेव्हा मी प्रोटोटाइप रन करेन, तेव्हा काय होईल, जो हा पोर्शन आहे, हा आहे इथेच राहील. बाकी खाली जो काही पोर्शन आहे, तो सगळा स्क्रोलिंगमध्ये जाईल. ठीक आहे. तो आता आपण बघूया, की ऍक्च्युली कशा गोष्टी मूव्ह होत आहेत. जेव्हा तुम्हाला ह्या छोट्या-छोट्या गोष्टी समजतील, तेव्हाच तुम्हाला समजेल, की तो पर्टिक्युलर व्हर्टिकल स्क्रोल आपण का यूज करतोय. ठीक आहे. जसं मी स्क्रोल अप्लाय करतोय, तसं बॅकग्राऊंडला तो रेक्टँगल आहे, त्याच पोझिशनला आहे. फक्त बाकीचा कंटेंट आहे तो अपवर्ड डिरेक्शनमध्ये मूव्ह होतोय. ठीक आहे. पण ह्या केसमध्ये काय होतंय, जो काही कंटेंट आहे तो ओव्हरलॅप होतोय, बरोबर? हा रेक्टँगल तर इथेच आहे, पण त्याच्या वरती सुद्धा हा खालचा कंटेंट ओव्हरलॅप होतोय. पण ते आपल्याला नको आहे. बाकीच्या कंडिशनमध्ये, बाकीच्या ॲप्लिकेशन्समध्ये असं होतं का? तर नाही होत. मग ते अचीव्ह करायला आपण तो पर्टिक्युलर व्हर्टिकल स्क्रोल यूज करतो. मग आपण काय करणार, तुमचा जो काही पोर्शन आहे, तो सिलेक्ट केला. त्यानंतर सेम कंट्रोल जी ग्रुप करून घेतला. त्यानंतर ह्याच्यावरती व्हर्टिकल स्क्रोल ऍड केलं. ठीक आहे. जसं मी व्हर्टिकल स्क्रोल ऍड करतोय तसे मला पुन्हा हँडल्स मिळत आहेत. ते मी ऍडजस्ट करून घेतले, की केवढा पोर्शन माझा स्क्रोलिंग मध्ये गेला पाहिजे. ठीक आहे. आणि इथून मी हे आता कमी सुद्धा करू शकतो. आता माझं जेवढी स्क्रीन होती तेवढीच स्क्रीन झाली. मग पुन्हा आर्टबोर्ड एक्सटेंड करायची गरज नाही. तो मी छोटा करून घेतला. आता माझी न्यू स्क्रीन आहे, ही आहे छोटीशी, जिथे माझा टॉप सेक्शन फिक्स्ड आहे, हा स्क्रोल होणार नाहीये. त्यानंतर खाली जेवढा काही कंटेंट आहे तो व्हर्टिकल स्क्रोल आहे आणि त्याच्या आतमध्ये मी हॉरिझॉन्टल स्क्रोलिंग सुद्धा यूज केलंय. सो ह्याचा एक प्रोटोटाइप बघूया आपण, की ते ऍक्च्युली कसं दिसतंय. सो हा पोर्शन माझा फिक्स आहे, राईट? जसं मी स्क्रोलिंग करतोय, माझं स्क्रोल करतोय स्क्रीन, तसा एवढाच पार्ट माझा स्क्रोलिंग मध्ये दिसणार आहे. का? कारण जी काही फ्रेम होती, 2 ब्लू हँडल्स मला मिळाले होते, त्याचा यूज करून मी एवढाच पोझिशन आहे, एवढाच पोर्शन आहे, तो स्क्रोलिंगसाठी अलोकेट केला होता. मग जेव्हा मी स्क्रोल करणार आहे, तेव्हा जो काही कंटेंट आहे हा ह्याच्यामध्येच शिफ्ट होत राहणार आहे. आता वरती ओव्हरलॅप नाही होणार. ठीक आहे. बाकी हा पोर्शन फिक्स आहे का? कारण मी त्याला फिक्स करून ठेवलंय स्क्रोलिंगच्या टाइमला. त्यानंतर आतमध्ये जे काही हॉरिझॉन्टल स्क्रोलिंग होतं तेही मी ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. सो तुम्ही नेस्टेड स्क्रोलिंग यूज करू शकता. म्हणजे एका स्क्रोलिंगच्या आतमध्ये जरी दुसरं स्क्रोलिंग असलं तरी सुद्धा तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. कोणाला काही डाऊट इथपर्यंत? ओके. सो आपण बघितलं
व्हर्टिकल स्क्रोलिंग, स्टार्टिंगला आपण व्हर्टिकल स्क्रोलिंग बघितलं बाय एक्सटेंडिंग आर्टबोर्ड. सेकंड आपण बघितलं हॉरिझॉन्टल स्क्रोलिंग. आणि थर्ड आपण बघितलं व्हर्टिकल स्क्रोलिंग विथ फिक्स पोझिशन्स अँड नेस्टेड स्क्रोलिंग. ओके, सो व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल तर कव्हर झालं. नेक्स्ट पॉइंट येतो बोथ. जेव्हा एका गोष्टीवरती, एका ऑब्जेक्टवरती आपल्याला व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल ऍट अ सेम टाइम अप्लाय करायचं असेल तर कसं करायचं? कोणाला याचं ऍप्लिकेशन माहितीये का? आपण हे कुठे यूज करतो बोथ स्क्रोलिंग? येस. ओके, सो तुम्ही गुगल मॅप्स बघता? तिथे तुम्ही हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, रॅन्डम कसंही स्क्रोल करता तरी सुद्धा मॅप मूव्ह होतो. येस, एक्झॅक्टली हेच ऍप्लिकेशन आहे याचं. तुम्ही बोथ स्क्रोलिंग कुठे यूज करता? तर मॅप्सवरती. जिथे कुठे तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशनमध्ये मॅप्स यूज करायचे आहेत आणि तुम्हाला त्या मॅप फक्त व्हिज्युअली रिप्रेझेंट न करता इंटरॅक्शन सुद्धा प्रोव्हाइड करायचं आहे त्या मॅप सोबत, तर तुम्ही असं देऊ शकता. ठीक आहे. सो आपण काय करतोय, जेवढा आपल्याला आर्टबोर्ड वरती व्हिजिबल स्क्रीन हवी आहे तेवढी न ठेवता खूप जास्त आपण ऍड करतोय. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये माझा जो काही मॅप आहे तो हा जो रेक्टँगल आहे एवढा असेल माझा मॅप. ठीक आहे. सो मी आता मॅप ऍड नाही करत आहे, मी फक्त एक कलर देतोय. मॅप वगैरे कसा ऍड करायचा ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूच. ठीक आहे. आणि प्रॉपरली समजायला आपण छोटेसे एलिमेंट्स हे सुद्धा आपल्याला दिसेल. देन ग्रुप कंट्रोल जी. त्यानंतर इथे साईडला आहे बोथ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल स्क्रोल, त्याच्यावरती मी क्लिक करणार. ठीक आहे. जसं हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल साठी मला 2 हँडल्स मिळत होते, आता माझ्याकडे 4 हँडल आहेत. सो मी ह्यांची फ्रेम आहे ती सुद्धा ऍडजस्ट करू शकतो की मला इनिशियली स्क्रीनवरती केवढा पोर्शन दिसला पाहिजे. ठीक आहे. सो एवढा पोर्शन झाला, माझं मॅप रेडी आहे. ओके, सो ही जी माझी स्क्रीन आहे, आता मी ही कशीही मूव्ह करू शकतो. ठीक आहे. मी फक्त क्लिक करतोय आणि मूव्ह करतोय. मग ह्याच्यावरती काहीच लिमिटेशन नाही आहेत की तुम्ही फक्त अपवर्ड और राईट और लेफ्ट मूव्ह करू शकता. तुम्ही रॅन्डम कशीही मूव्ह करू शकता. तुमची जी काही स्क्रीन आहे, जी तुम्ही डिझाईन केलेली, तुम्ही जेवढा पोर्शन अलोकेट केलाय तेवढा पोर्शन तुम्ही मूव्ह करू शकता. मग तुम्ही कम्प्लीट लेफ्ट शिफ्ट केलं तर एक पोर्शन असा येतो जिथे आपला जो काही मोठा रेक्टँगल होता, जो आपण इनिशियली ड्रॉ केला होता, त्याची एज येते. तिथपर्यंतच आपण स्क्रोल करू शकतो. सेम बॉटम, टॉप अँड राईट. सो हा एक लिमिटेशन आहे तुमच्या स्क्रोलवरती की तुम्ही तेवढाच पोर्शन स्क्रोल करू शकता. सो बाय दिस वे यू कॅन ऍड बोथ स्क्रोलिंग ऑन सिंगल एलिमेंट. ठीक आहे. कोणाला काही क्वेश्चन हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, बोथ स्क्रोलिंग मध्ये? ओके. नाही नाही नाही, मिनिमायझिंगचा ऑप्शन आपण ह्यामध्ये नाही देत, कारण त्यासाठी आहे ना एक थर्ड पार्टी टूल यूज करावं लागतं आणि ते जे अॅनिमेशन आहे, ते जे इंटरॅक्शन आहे ते सेपरेटली डिझाईन करावं लागतं दुसऱ्या टूलवरती. ते आपण ह्या टूलवरती नाही बनवू शकत एवढा ऍडव्हान्स. ओके, सो आपला स्क्रोलिंग पोर्शन तर एवढा कम्प्लीट झालेला आहे.
नेक्स्ट पॉइंट आहे ग्रिड लेआउट. सो ग्रिड लेआउट आहे हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ठीक आहे. थ्रू आउट तुम्हाला प्रोजेक्टमध्ये, इवन प्रोजेक्ट नंतरही तुम्हाला डिझायनिंगमध्ये हा खूप यूज करायचा आहे. आणि मी तर असं सजेस्ट करेन की तुम्ही हा यूज करा आणि त्यानंतरच डिझाईन ड्रॉ करा तुमची जी काही असेल ती. कारण ग्रिड लेआउट आहे ना, हा कम्प्लीट सिमेट्री देतो तुमच्या डिझाईनला. सो ठीक आहे, सपोज माझ्याकडे एक आर्टबोर्ड आहे. ठीक आहे. मग जेव्हा मी डिझाईन करायला जाईन तर त्याआधी एक इनिशियल रूल आहे की मार्जिन घेतली पाहिजे. बरोबर. तर मार्जिन मी इथून ड्रॉ करतो. साईडला स्केल आहे. सो ती असते 16-16 ची. राईट. पण ही जी काही मार्जिन आहे ही थ्रू आउट मला सगळ्या स्क्रीनवरती ऍड करायला लागणार आहे. बरोबर. आणि त्याच सोबत आता मी तुम्हाला सांगतोय की ग्रिड लेआउट आहे हे तुम्ही यूज करायचं. तर ते ग्रिड लेआउट कसं ऍड करायचं ते मी आता सांगतो. तुम्ही आर्टबोर्ड एक सिलेक्ट करून घेतला. ठीक आहे. आर्टबोर्ड सिलेक्ट केल्यानंतर इकडे ग्रिडचा ऑप्शन दिसतोय, ग्रिड, आणि इथे लिहिलंय लेआउट. त्याच्या चेकबॉक्स वरती तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक कराल तसं तुम्हाला एक ब्ल्यू कलरचे, किंवा तुमच्या सिस्टीम वरती जर इनिशियली कलर्स वेगळे असतील तरी चालतील, काही इश्यू नाही, फक्त कॉलम्स दिसतील. ठीक आहे. जर तुम्ही लेआउट वरती क्लिक केलं आणि स्क्वेअर सिलेक्ट केलं तर तुम्हाला ग्राफ स्टाईल स्ट्रक्चर दिसेल. ठीक आहे. पण आपण जेव्हा डिझाईन बनवतो तेव्हा कम्प्लीट आपण लेआउट फॉलो करतो. सो एकदा लेआउट तुम्ही सिलेक्ट केलं त्यानंतर खाली त्याचे काही प्रॉपर्टीज आहेत. सो नेहमी आपल्याला कॉलम्स ठेवायचे आहेत 4. जेव्हा आपण फोनसाठी डिझाईन बनवणार आहोत, मग ते iOS असेल किंवा अँड्रॉइड असेल, दोन्हीसाठी आपण कॉलमचा काउंट 4च ठेवणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे आपण मार्जिन किती सोडतो, तर 16 पिक्सल. सो ही आहे मार्जिन, लास्ट ऑप्शन, ते आपण मेन्शन करणार 16 पिक्सल. ओके. आणि त्यानंतर एक पॉइंट आहे, सेकंड पॉइंट आहे गटर विड्थ. सो गटर विड्थ इज दॅट विड्थ विच इज बिटवीन 2 कॉलम्स. हा एक फर्स्ट कॉलम आहे, हा सेकंड कॉलम आहे. या 2 कॉलम मध्ये जी काही व्हाईट स्पेस आहे ती आहे तुमची गटर विड्थ. सो मी असं सजेस्ट करेन की 14 पिक्सेल्स ठेवा. ठीक आहे. 14. जर तुम्हाला 14 पिक्सल खूप छोटी वाटत असेल तर तुम्ही 18 पिक्सल सुद्धा ठेवू शकता, नो इश्यू. फक्त तुम्ही हे जेव्हा चेंज कराल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची जी काही मार्जिन आहे ती कधी कधी चेंज होते, तर ती पुन्हा 16 पिक्सल वरती सेट करा. आणि ही जी काही मार्जिन आहे ही सेट करायला हा जो फर्स्ट ऑप्शन आहे, बोथ लेफ्ट अँड राईट मार्जिन, ह्याच्यावरतीच सिलेक्ट करा. जर तुम्ही त्याच्या साईडचा ऑप्शन सिलेक्ट केला तर कम्प्लीट तुम्हाला 4 साईडची मार्जिन सेट करण्यासाठीचा ऑप्शन येतो, आणि आपण टॉप अँड बॉटमला मार्जिन सेट करत नाही. सो फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करा आणि 16 प्लेस करा. सो हे झालं तुमचं ग्रिड लेआउट. ठीक आहे. मग जेव्हा सपोज तुमचा एक इमेज आहे तेव्हा कंटेंट कसा डिवाइड होतो तो नीट समजून घ्या. सपोज माझ्याकडे एकच इमेज आहे आणि मला ती अपफ्रंट खूप मोठी दाखवायची आहे, तर मी काय करेन, कम्प्लीट मार्जिन टू मार्जिन माझं इमेज ड्रॉ करेन. ओके. सपोज एक बटन आहे, तर मी कसं ड्रॉ करेन, अगेन मार्जिन टू मार्जिन, राईट. बट सपोज साइड बाय साइड माझे 2 बटन्स असतील तर मी 2 कॉलम मध्ये एक आणि नेक्स्ट 2 कॉलम मध्ये एक बटन. ठीक आहे. सो आता बटनची विड्थ किती ठेवायची, मग फर्स्ट बटनची विड्थ, सेकंड बटनची विड्थ किती ठेवायची, हा माझ्याकडे क्वेश्चनच येत नाही. का? कारण मी कम्प्लीट लेआउट फॉलो करतोय. जे काही कॉलमची विड्थ आहे, जेवढं मला कॉलम अलोकेट करतोय तेवढी मी स्पेस यूज करणार, आणि माझं जे काही कंटेंट आहेत ते मी डिवाइड करून घेणार.
ठीक आहे. सो फर्स्ट इमेज होती म्हणून मी खूप मोठी दाखवली, मार्जिन टू मार्जिन. त्यानंतर बटन एकच होतं म्हणून मी मार्जिन टू मार्जिन ठेवलं. ह्याची हाईट कमी ठेवली का? कारण ते बटन आहे. नेक्स्ट माझे 2 बटन्स असतील तर ते असे येतील. आणि जर 4 बटन्स असतील किंवा 4 इमेजेस असतील किंवा 4 आयकॉन्स असतील, काहीही असेल, तुमचं जो काही कंटेंट काउंट असेल तो 4 असेल, तर एका कॉलममध्ये एक कंटेंट असा डिव्हाईड होईल. ठीक आहे. सो कंप्लीट स्ट्रक्चर एक सिमेट्री येते तुमच्या डिझाईनमध्ये. जेव्हा तुमचं काम झालं असेल आणि तुम्हाला आता कलरिंगचा टाइम आलाय, सो तुम्हाला हे लेआउट नाही बघायचे आहेत, तर सिम्पली ग्रीड वरती जाऊन चेक मार्क तुम्ही ऑन केला होता तो ऑफ करा, लेआउट निघून जातील. ओके. सो हे आहे कंप्लीट सिमेट्री. तुम्ही जेवढी स्पेस इथे सोडले तेवढीच इथे सोडले, तेवढीच इथे सोडले. दोन्ही ऑब्जेक्ट्सची साईज सेम आहे, विड्थ हाईट सेम आहे. ठीक आहे. सो जशी जशी प्रायोरिटी चेंज होते, जशी जशी त्याची इंटेन्सिटी कमी जास्त होत असते, तसं तसं तुम्ही साईज कमी जास्त करू शकता आणि लेआउट फॉलो करून कंप्लीट सिमेट्री ठेवू शकता तुमच्या डिझाईनमध्ये. ओके. सो हे जे काही लेआउट ग्रीड आहे, ग्रीड लेआउट, इथे अजून एक लेआउट आहे. हा ऑप्शन आता आपण बघत नाहीये, आपण आता फक्त ग्रीड लेआउट वरती फोकस करतोय. सो ग्रीड लेआउट तुम्ही यूज करा आणि इथून जे काही डिझाईन्स असतील ते ह्याच्यामध्येच ड्रॉ करा. ओके. ग्रीड लेआउट समजलं? ओके. सो जेव्हा टाइम येतो की एक कंपोनंट आहे और एक ऑब्जेक्ट आहे, 2 आहेत किंवा 4 आहेत, तर आपल्याला एक इझी वे असतो की ते कंप्लीट आपण कॉलम बाय कॉलम डिवाइड करून ड्रॉ करू शकतो. बट इन केस 3 आहेत किंवा 5 आहेत, ऑड नंबर्स आहेत, तर आपण काय करणार? तर त्या केसमध्ये आपण काय करतो, कंप्लीट एक मी ड्रॉ करून घेतला आणि थोडंसं मॅथमॅटिकली कॅल्क्युलेटर यूज केलं आणि इथे जी काही विड्थ आहे त्याच्या पुढेच मी लिहिलं डिवाइड बाय 3. ओके. आता माझ्याकडे होत नाहीये, तुम्ही तुमच्याकडे करून बघा. ठीक आहे. जो काही तुमचा रेक्टँगल आहे तो सिलेक्ट करा. इथून डिवाइड बाय 3 स्लॅश अँड 3 एंटर करा. त्याच्यानंतर तुम्ही जसं एंटर प्रेस कराल, ही जी विड्थ आहे ती तिथे जी काही अमाऊंट येईल तेवढीच ह्याची विड्थ. ठीक आहे. मग त्यानंतर आपण काय करतो, सिंपल तेच रिपीट करतो. तुमचं कंटेंट कंप्लीट फिल आउट होऊन जाईल. पण इथे काय होतं, ज्या 2 ऑब्जेक्ट मधली जी काही स्पेस आहे, जी आपण वरती मेंटेन करतोय, ती मेंटेन होत नाही. तर त्यासाठी काय करायचं, मॅन्युअली एक तुक्का मारायचा. 10 पिक्सेलने जी काही विड्थ आहे ती कमी करून घ्यायची आणि मग पुन्हा रिपीट करायचं 3 टाइम्स. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही ऑड नंबर साठी सुद्धा बनवू शकता तुमचं जे काही ग्रीड आहे ते. मी अजून एकदा ट्राय करतो, माझ्याकडे होतंय का? नो. तुम्ही ट्राय करून बघा, तुमच्याकडे नक्की होईल, कारण माझ्याकडे आता XD हँग होत आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे सुद्धा तुम्ही लेआउट यूज करू शकता. सो हे झालं कंप्लीट स्क्रोलिंग अँड लेआउट. ठीक आहे. हे आता आपण बघितलं XD साठी. आता हेच जर आपल्याला फिग्मामध्ये यूज करायचं असेल तर थोडंसं डिफरंट आहे टेक्निक.
ती सुद्धा आपण बघूया आता फिग्मा मध्ये कसं यूज करायचं ह्या गोष्टी. ओके, सो इथून मी फ्रेम घेतो माझी, तिथे आपण आर्टबोर्ड म्हणतो, इथे आपण फ्रेम बोलतो. फोन एक मी फ्रेम घेतली. त्यानंतर जो काही कंटेंट मला ऍड करायचा आहे तो मी ऍड करणार. कंटेंट माझा ठीक आहे. सो सिलेक्ट ऑल, कंट्रोल जी, ग्रुप करून घेतला. तसं मी ग्रुप करून घेतला तर आता काय झालं, जे काही माझे रेक्टँगल्स आहेत ते आता स्क्रीनवरती नाही आहेत, ते स्क्रीनच्या बाहेर आहेत. जरी हे त्याच्या टॉपला दिसले, त्याच्या वरती दिसले, तरी सुद्धा ते बाहेर आहेत. तर हे रिमूव्ह करायला काय करायचं, जे काही तुमचं डिझाईन आहे ते एकदा बाहेर ठेवा, पुन्हा ऍड करा. ते ऑटोमॅटिकली त्या स्क्रीनवरती मर्ज होऊन जाईल. ठीक आहे. आता जसं मी इथे सिलेक्ट केलं तर मला कुठेही स्क्रोलिंगचे ऑप्शन्स दिसत नाहीत. इथे कुठेच स्क्रोलिंगचे ऑप्शन नाही आहेत, जसे आपल्याला डायरेक्ट XD मध्ये दिसतात. तर इथे स्क्रोलिंग ऍड करायचं असेल तर काय करायचं, सिंपल तुम्ही ऑब्जेक्ट ग्रुप करून घेतलात, त्यानंतर राईट क्लिक केलं की इथे एक ऑप्शन दिसेल तुम्हाला, फ्रेम सिलेक्शन, त्याच्यावरती क्लिक करायचं. जसं तुम्ही फ्रेम सिलेक्शन वरती क्लिक केलं की इथे छोटासा ऑप्शन आता तुम्हाला इनेबल झालेला दिसेल, क्लिप कंटेंट. सो क्लिप कंटेंट काय करतो, जसं जसं तुम्ही हे चेंज करताना, सपोज आता माझी जी काही फ्रेम आहे ती मी छोटी करून घेतली आहे, पण त्याच्या आतला जो काही कंटेंट आहे तो ऍज इट इज दिसतोय मला, तो अजून हाईड नाही झालाय. तर तो हाईड करायला आपण क्लिप कंटेंट यूज करतो. जसं मी क्लिप कंटेंट वरती क्लिक करेन, तो जो काही कंटेंट असेल आतला ह्या ग्रुप मधला, तो बरोबर त्या फ्रेम बरोबर ऍडजस्ट होतो आणि जेवढी फ्रेम आहे तेवढाच पोर्शन आपल्याला विजिबल होतो. ठीक आहे. सो मी काय केलं, पहिलं ग्रुप करून घेतलं, राईट क्लिक, फ्रेम सिलेक्शन केल्यानंतर इथून मी क्लिप कंटेंटचा ऑप्शन इनेबल केला. ठीक आहे. आता मी प्रॉपर फ्रेम बनवून घेतली की मला कशावरती स्क्रोलिंग ऍड करायचं आहे. त्यानंतर इथे डिझाईनच्या साईडला प्रोटोटाईपचा ऑप्शन आहे. सो मी प्रोटोटाईप मध्ये जाणार आणि इकडे ओव्हरफ्लो बिहेवियर दिलंय आणि खाली सिलेक्टेड आहे नो स्क्रोलिंग, त्याच्यावरती क्लिक करून मी हॉरिझॉन्टल स्क्रोलिंग सिलेक्ट करणार. ठीक आहे. सो आता हा जो काही पोर्शन आहे हा माझा हॉरिझॉन्टल स्क्रोलिंग मध्ये आलेला आहे. सो हे मी आता स्क्रोल करू शकतो. ओके. सेम जर तुम्हाला व्हर्टिकल स्क्रोल करायचं असेल, जसं तुम्ही हॉरिझॉन्टल स्क्रोल केलं तसंच तुम्हाला व्हर्टिकल स्क्रोल. सगळं सिलेक्ट केलं, कंट्रोल जी, राईट क्लिक, फ्रेम सिलेक्शन, क्लिप कंटेंट, then adjust your frame, then go to the prototype, overflow behavior, select vertical scrolling, and your scrolling is applied. बट माझा आता इनिशियली पोर्शन एवढाच आहे, त्यामुळे जास्त काही स्क्रोलिंग ऍड नाही होणार आहे. तर मी थोडीशी माझी फ्रेम छोटी करून घेतो, म्हणजे स्क्रोलिंगसाठी एलिमेंट मला जास्त मिळतील. ठीक आहे. सो कम्प्लीट स्क्रोलिंग आता याच्यावरती अप्लाय झालंय. जरी माझा पोर्शन बाहेर गेलाय तरी सुद्धा हॉरिझॉन्टल स्क्रोल होणार नाही, कारण मी ते अप्लाय नाही केलंय. ओके. अँड नेक्स्ट आहे बोथ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल स्क्रोल. इथे सुद्धा तुम्ही तिन्ही स्क्रोलिंग यूज करू शकता.
सो व्हर्टिकल आहे, हॉरिझॉन्टलही आहे. ओके. सो थोडीशी टेक्निक वेगळी आहे, पण स्क्रोलिंग तुम्ही इथेही ऍड करू शकता. फिग्मा मध्ये कोणाला काही डाऊट आहे? स्क्रोलिंग कसं ऍड करायचं नाही समजलंय असं काही? येस, फिग्मा वाले. ओके. सो हे झालं स्क्रोलिंग साठी. नेक्स्ट आहे लेआउट. सो लेआउट. ओके. सो लेआउट साठी इथे सुद्धा दोन ऑप्शन्स आहेत, ऑटो लेआउट अँड लेआउट ग्रीड. तर आपण फॉलो करतो लेआउट ग्रीड. लेआउट ग्रीड वरती सगळे जे काही कॉलम्स असतात ते लेआउट ग्रीड मुळे आपल्याला मिळणार आहेत. सो इथून हा जो काही प्लसचा ऑप्शन आहे ह्याच्यावरती क्लिक करायचा. ठीक आहे. इथून ग्रीड म्हणजे जे काही ग्राफ स्ट्रक्चर आहे ते, पण आपल्याला हवंय कॉलम. सो जसं तुम्ही ह्या आयकॉनवरती क्लिक कराल अँड इथे तुम्हाला ग्रीड दिसेल, इथून चेंज करायचंय कॉलम. ठीक आहे. नेक्स्ट काउंट 4, मार्जिन 16 अँड गटर 14. ऑल सेट. देन तुमचा जो काही कंटेंट आहे तो ह्याच्यावरती ड्रॉ करायचा. ओके. काही डाऊट? इथे सुद्धा तुम्ही असं लेआउट ऍड करू शकता. सो इथे आपण ट्राय करूया. माझा XD मध्ये प्रॉब्लेम येत होता. सो सपोज तुम्हाला तुमचे ऑब्जेक्ट्स 3 आहेत. ठीक आहे. तर त्यावेळी आपण काय करतो, विड्थ डिवाइड बाय 3. ठीक आहे. सो एवढा तुम्हाला पोर्शन मिळाला, तर ह्यातून अजून एक -10 करा. ओके. थोडीशी अजून विड्थ कमी झाली. मग जो काही पोर्शन आहे तो 3 टाइम्स कॉपी. ठीक आहे. आता ह्या दोघांमधली स्पेस इक्वल नाही आहे. ती ऑटोमॅटिक इक्वल करायची असेल, त्याचे सुद्धा एक शॉर्टकट्स आहेत, ते मी लगेच सांगून देतो. सगळे ऑब्जेक्ट्स म्हणजे ह्या दोघांमधली स्पेस इक्वल ठेवायच्या, राईट? सो मी सगळे सिलेक्ट करून घेतले आणि इथे छोटं जसे अलाइनमेंट्स आहेत त्याच्या साईडला एक ऑप्शन आहे. इथून डिस्ट्रीब्यूट हॉरिझॉन्टल स्पेसिंग त्याच्यावरती मी क्लिक करणार. मग जी काही स्पेस असेल ती डिस्ट्रीब्यूट होईल इक्वली सगळ्यांमध्ये. ठीक आहे. सेम मी व्हर्टिकल साठी सुद्धा अप्लाय करू शकतो. सो सपोज सगळे सिलेक्ट केले. ऑप्शन आहे डिस्ट्रीब्यूट व्हर्टिकल स्पेसिंग, त्याच्यावरती क्लिक केलं. कंप्लीट जी काही स्पेस आहे ती डिस्ट्रीब्यूट झाली सगळ्यांमध्ये. सो हे ऑप्शन XD मध्ये सुद्धा आहेत, तुम्ही दोन्ही ठिकाणी यूज करू शकता. ओके. सो स्क्रोलिंग समजलं आहे, लेआउट समजले आहेत सगळ्यांना? ओके. कोणाला काय डाऊट आजच्या सेशन मध्ये? ओके. ओके देन. कोणाला काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारले तरी चालेल. ओके. -10. स्क्रीन विजिबल आहे माझी? ओके. सो माझे 3 रेक्टँगल्स होते, ते मला प्लेस करायचे होते साइड बाय साइड. म्हणून मी काय केलं, कंप्लीट मार्जिन टू मार्जिन एक रेक्टँगल ड्रॉ करून घेतला. त्यानंतर
डिवाइड बाय 3 केलं का? कारण माझे 3 एलिमेंट प्लेस करायचे आहेत, बरोबर? डिवाइड बाय 3 केल्यानंतर काय होतं, जी काही ही स्पेस आहे ती इक्वली डिवाइड होते. मग जसं तुम्ही ह्याला कॉपी केलं पुढे, 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 तर एवढी स्पेस फुलफिल होईल, पण मध्ये काहीच स्पेस राहत नाहीये. ठीक आहे? सो मध्ये स्पेस ठेवायला मी काय केलं, विड्थ मधून अजून थोडीशी विड्थ कमी करून घेतली. म्हणून मी रँडमली 10 मायनस केलेत. ठीक आहे? तुम्हाला प्रॉपर जायचं असेल तर तुम्ही 7 मायनस करू शकता. त्यानंतर तो काही माझा न्यू रेक्टँगल आहे, तो मी रिपीट केला 3 टाइम्स. ओके, आणि प्रॉपरली डिस्ट्रीब्यूट करून घेतला. आता आली दोघांमध्ये स्पेस. जशी मी वरती फॉलो करतोय तशीच स्पेस आली. ह्याच्यासाठी मी अजून थोडीशी जी काही विड्थ आहे ती मायनस करून घेतली होती. ओके. अजून कोणाला काही डाऊट, काही क्वेश्चन? येस, एनीवन? ओके. सो कोणाला काही क्वेश्चन नाहीये? सो मी एक तुम्हाला आता एक असाइनमेंट देणार आहे. ठीक आहे? सो जसं आपण आधी 2-3 असाइनमेंट्स बघितल्या रिडिझायनिंगच्या, तर आता अशी असाइनमेंट नाही येणार. सो आत्ताची असाइनमेंट काय असेल, की तुम्हाला आहे ना एक चॅट ॲप्लिकेशन डिझाइन करायचं आहे, किंवा तुम्हाला WhatsApp पुन्हा डिझाइन करायचं आहे XD वरती, किंवा जर तुम्ही Figma यूज करत असाल तर Figma वरती. ठीक आहे? सो जसं आपण WhatsApp यूज करतो, सेम चॅट ॲप्लिकेशन तुम्हाला डिझाइन करायचं आहे तुमच्या टूलवरती. मग त्यामध्ये स्क्रोलिंग येतं, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल बोथ. ठीक आहे? सो त्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आता डिझाइन करायच्या आहेत. करू शकता? फक्त चॅट स्क्रीन, म्हणजे जी इनिशियल आपल्याला ऍप ओपन केल्यानंतर दिसते, ऑल चॅट लॉग, जे आपण स्क्रोल करून बघतो ती. येस, येस. फोटो असतो, नाव असतं, ती वाली स्क्रीन. हो, तुम्ही नाव काही देऊ शकता रॅन्डम. त्यानंतर एक सर्कल येईल तुमचा इमेजसाठी, तिथे तुम्ही इमेज ऍड कराल, राईट? आणि त्याखाली एक टेक्स्ट येईल तुमचं, मेसेजचं शॉर्ट, जे काही फर्स्ट सेंटेन्स असेल ते. रॅन्डम, रॅन्डम काहीही. ऍक्च्युअल कंटेंट नका ऍड करू, तुम्ही रॅन्डम काही नाव दिलं तरी चालेल. ओके. सो तुम्ही हा टास्क करू शकता सगळे. ओके. सो 3 ते 4 दिवसाचा मी टाइम देतो. मिनिमम 2 स्क्रीन तरी डिझाईन करा. ठीक आहे? मग तुम्ही चॅट स्क्रीन आणि स्टेटस स्क्रीन केली तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. किंवा चॅट स्क्रीन आणि एक चॅट क्लिक केल्यानंतर जे इन डिटेल चॅट पेज येतं, ते पेज बनवलं तरी चालेल. कोणतेही 2 स्क्रीन. येस, राईट. जे काही आयकॉन्स आहेत ते तुम्ही डाउनलोड करून अटॅच करू शकता. एक्झॅक्ट व्हॉट्सअप वाले, जसं आता बघितलं तर एक चॅटसाठी आहे, एक कॅमेरा आहे, येस, एक व्हिडिओ कॉलिंग आहे, ऑडिओ कॉलिंग आहे. ठीक आहे. सो तुम्हाला आयकॉन्स हवेत, राईट? सो एक आयकॉन फाइंडर नावाची वेबसाईट आहे, तिथून तुम्हाला आयकॉन्स मिळतील. त्यानंतर फ्लॅट आयकॉन्स आहे. फ्लॅट आयकॉन ही सुद्धा वेबसाईट आहे, तिथून तुम्हाला आयकॉन्स मिळतील. आयकॉन 8
ही एक वेबसाईट आहे, तिथून तुम्हाला आयकॉन्स मिळतील. आणि अजून जे काही आयकॉन्सची वेबसाईट्स आहेत ते मी ग्रुपवरती पोस्ट करेन. ठीक आहे. पण ह्या इनिशियली याच्यावरती तुम्हाला सगळे मिळून जातील. नाही, नाही, नाही. जर त्याच्यावरती त्या हां. ओके. ओके. मग ती वेबसाईट स्किप करा, दुसऱ्या वेबसाईटवरती जा. ओके. आयकॉन 8 आहे, फ्लॅट आयकॉन्स आहे. फ्लॅट आयकॉन तर कंप्लीट फ्री आहे. त्यानंतर फिदर आयकॉन आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कंप्लीट फ्री वेक्टर्स डाउनलोड करू शकता. येस. हं, हं. हं, हं. ओके. ते थोडं कॉम्प्लेक्स जातं. का सांगू? कारण जो काही तुमचा फिक्स पोर्शन आहे, तो बाकीच्या स्क्रोलिंग सोबत तर स्क्रोल होणार नाही, बरोबर? मग तो तुम्हाला असा ॲडजस्ट करावा लागतो, की तो आर्टबोर्ड सोबत तर स्क्रोल होईल, पण बाकीच्यांसोबत नाही होणार. ते थोडंसं कॉम्प्लेक्स जातं. ठीक आहे. सो ते पण मी एक प्रिपेअर करेन आणि मोस्ट सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं ट्राय करेन नेक्स्ट टाईम. ओके. अजून कोणाला काही क्वेशन? ठीक आहे. मग आजचं सेशन इथेच रॅप अप करूया. ओके. थँक यू. थँक यू फॉर जॉइनिंग.